friends, welcome to my Noble classes, and today is the lecture number 2 for standard 10. We have already started lesson number 1, gravitation, and in the last lecture I have told you some basic concepts about gravity, force and its formula. Now in this lecture we will discuss about what is force. Okay, force हा शब्द प्रत्येकाला ओळखीचा असणारच. But what is exactly force? Force म्हणजे नक्की काय? Okay, force is nothing but it is the strength of a person or strength of a thing. Okay, force म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो बल. बल म्हणजे काय असतं? एखाद्या गोष्टी उचलायला किंवा सरकवायला किंवा एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी न्यायला किती ताकद लागते, किती स्ट्रेंथ लागते, त्या गोष्टीला आपण फोर्स म्हणतो. ओके, सो फोर्स इज नथिंग बट द एबिलिटी टू मूव अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, ह्या ठिकाणी एक बॉल आहे, ह्या बॉलला ह्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायला किती ताकद लागते, त्या गोष्टीला म्हणतात फोर्स. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर दिस इज अ पेन. Okay, this is a marker. I am holding it in my hand. Now, how I am holding this marker in my hand? Because I am applying force. My hand which is there, it is applying force on this marker, and because of that, I am able to hold this marker in my hand. And when I am applying force on this marker and making it write on the board, then this marker is writing on the board. ह्या मार्करला मी माझ्या हाताचा बळ लावलाय, ताकद लावली आहे, आणि ह्या ताकदीनुसार हा काय करतोय, बोर्डवर कुठलीही गोष्ट इझिली लिहू शकतो. पण जर मी ह्याला ताकदच नाही लावली तर काय होणार आहे? मी सपोज असा हात ढिल्ला सोडला तर काय होणार आहे? हा मार्कर असा पटकन खाली पडला. प्रत्येक व्यक्तीमध्ये ताकद असते. ती ताकद जर आपण एखाद्या गोष्टीवर लावली त्याला म्हणतात फोर्स. सो फोर्स इज नथिंग बट इट इज द स्ट्रेंथ. ओके, इट इज अ स्ट्रेंथ टू मूव अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू another. It is very simple. Force is nothing but the ability, or you can say the strength of a particular object or a thing. Now, force is denoted by a formula. Okay, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सांगितलं की फॉर्म्युला असतो. So force is denoted by capital letter F. फोर्सला कशाने डिनोट केलं जातं? त्याला कॅपिटल लेटर F असतं. And what is its formula? It is nothing but it is mass into acceleration. Okay, acceleration. Force is equal to mass into acceleration. Okay, acceleration मी हा word short मध्ये लिहितो. Force is nothing but it is equal to mass into acceleration. Okay, mass is denoted by the symbol m. mass साठी सिम्बॉल काय असतो? स्मॉल m. तसा फोर्स साठी f असतो, तसा मास साठी काय असतो? स्मॉल m. अँड ॲक्सेलरेशन 9th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डचा लेसन आहे, एक लेसनमध्ये टॉपिक आहे ॲक्सेलरेशन म्हणून. तो ॲक्सेलरेशन कशाने डिनोट केला जातो? सो इट इज स्मॉल लेटर a. दॅट मीन्स f इज इक्वल टू ma. दॅट इज फोर्स इज इक्वल टू ma, दॅट इज मा. ओके, लक्षात ठेवायला सोपं, मा लक्षात ठेवायचं. So force, it is nothing but equal to m into a. For example, this sums are asked in numericals. Okay. For example, तुम्हाला m ची व्हॅल्यू दिली जाईल, a ची व्हॅल्यू दिली जाईल, आणि तुम्हाला f जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. Okay. They will give you the value of m, they will give you the value of a, and they will tell you to calculate what is it. Or other sense मध्ये ते काय करतील? They will give you f, ते तुम्हाला f ची व्हॅल्यू देतील, m ची व्हॅल्यू देतील, आणि a जी आहे तो कॅल्क्युलेट करा. They will give you the value of f, they will give you the value of m, and they will ask you to calculate what is acceleration. Now how you will calculate acceleration in this sense? जर मला acceleration ची व्हॅल्यू काढायची आहे तर मी कशी काढणार? व्हेरी सिंपल. सोपं मॅथ्स प्रत्येकाला येत असेल. सो how I will calculate? The value which you have to remove, keep it at one side, and the remaining values shift it to the other side. Okay, जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे ती व्हॅल्यू एका बाजूला ठेवायची आणि इतर सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायच्या. ओके, आता इथं आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? ए. वी हॅव टू कॅल्क्युलेट ए. सो व्हॉट आय डू, आय शिफ्ट दिस एम दिस साईड. ओके, एमला मी काय करणार? इज इक्वल टू ची ह्या बाजूला पाठवून देणार. नाव इफ यू ऑब्झर्व, युअर एम इज फॉर मल्टिप्लिकेशन. एम कसं आहे? ए सोबत मल्टिप्लिकेशन आहे. मग ज्या वेळेस तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे त्यावेळेस तो मल्टिप्लिकेशन साईन नाही येऊन जात, साईन जी आहे ती चेंज होते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मॅथ्सचे रूल्स माहिती असतील. यू विल नो द मॅथ्स रूल्स दॅट इफ इट गेट्स शिफ्टेड इट बिकम्स मायनस.
Similarly, if minus is getting shifted, it becomes plus. Similarly, if multiplication is getting shifted, it will become division. And if division is getting shifted to the opposite side of equal to, it will get multiplied. Now what is happening over here? Multiplication is getting shifted. Multiplication जे आहे ते शिफ्ट होतं. मल्टिप्लिकेशनचं काय होतं? इज इक्वल टू च्या इकडे शिफ्ट केल्यानंतर डिव्हिजन, इट विल बिकम डिवाइड. सो फोर्स इज डिवाइडेड बाय m इज इक्वल टू a. ओके, हे आपण कसं लिहू शकतो अजून? a इज इक्वल टू f अपॉन m. ह्या प्रकारे आपण ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढू शकतो. सिमिलरली वी कॅन डू इट फॉर मास. जसं आपण ॲक्सेलरेशनसाठी केलं तसं आपण माससाठी सुद्धा करू शकतो. I hope you have understood what is force, what is its formula, and how it has to be calculated. Now we will talk about what is motion. Okay, we will talk about what is motion. What is motion? Motion म्हणजे काय? त्याला आपण गती म्हणतो. The previous lecture only I told her any object which is moving from one point to another. कुठलाही ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर त्याला आपण मोशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज वन पॉइंट. ओके, ह्या पॉइंटला मी ए नाव दिलं. आय एम नेमिंग इट एज ए. फ्रॉम दिस पॉइंट माय ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग टिल पॉइंट बी. ओके, एक ऑब्जेक्ट जो आहे तो माझा ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करतो. म्हणजे काय करतो तो कसा आहे? मोशन. कुठलीही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर त्याला आपण मोशन असं म्हणतो. ओके, नाव सी. नाव इफ यू ऑब्झर्व, देयर आर डिफरंट काइंड्स ऑफ मोशन. One motion we are going to study, that is known as circular motion. What it is called as? Circular motion. Motion म्हणजे कळलं? मोशन म्हणजे काय? कुठलाही ऑब्जेक्ट किंवा कुठलीही गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर त्याला आपण मोशन म्हणतो. अंतर कितीही लांब असेल किंवा जवळ असेल पण तिची जागा जी आहे ती पूर्वीपेक्षा थोडीशी बदलते. द पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज चेंजिंग. दॅट इज नोन ॲज मोशन. नाव हिअर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट सर्क्युलर मोशन. नावातच अर्थ असतो. मोशन म्हणजे मी सांगितलं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू हलते. कशाद्वारे हलणार आहे किंवा त्याचं डायरेक्शन काय असणार आहे? सर्क्युलर. सर्क्युलर म्हणजे काय? सिम्पली अ सर्कल. सर्क्युलर म्हणजे काय? सिम्पली एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सर्कलमध्ये फिरणार. एनी ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल इफ आय कन्सिडर हिअर इज माय पॉइंट ए. ओके, हिअर इज माय पॉइंट ए. फॉर एक्झाम्पल इथं मी सन म्हणतो. ओके, दिस इज सन and all the other planets are rotating around the sun. Okay, all the other planets which are there, they are rotating around the sun. So for example, this I consider as one of the satellite or you can say earth. The satellite किंवा earth कुठलीही गोष्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. What this will do, it will start rotating around the sun. हा काय करणार आहे? सनच्या अवतीभोवती असं गोल फिरणार आहे आणि परत त्या ठिकाणावर येऊन थांबणार. परत ह्या ठिकाणी आला की परत तो असा फिरणार आहे. इट विल कंटिन्युअसली रोटेट. ओके, इट विल कंटिन्युअसली स्टार्ट रोटेटिंग. अँड हाऊ इट इज रोटेटिंग? इट इज रोटेटिंग इन अ सर्क्युलर मॅनर. सर्क्युलर मॅनर म्हणजे काय? सर्कलमध्ये तो जी वस्तू आहे, जे पार्टिकल आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो कसा फिरतोय? सर्कलमध्ये फिरतो. मग एखादी गोष्ट जर सर्कलमध्ये फिरत असेल तर त्याला आपण कुठला मोशन म्हणतो? सर्क्युलर मोशन. Any object or any particle, if it is moving in a circular manner, then it is called as circular motion. I hope this is clear. Okay, I hope this is clear to you. Now, one more concept here is of centripetal force. Okay, centripetal force. फोर्स, जस्ट नाव वी सी इट इज मास इनटू ॲक्सेलरेशन. फोर्स म्हणजे आपण काय म्हटलं आता सध्या की कुठल्याही गोष्टीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जी स्ट्रेंथ लागते, जो बळ लागतो, जी ताकद लागते त्याला आपण काय म्हटलं? फोर्स. नाव व्हॉट इज दिस सेंट्रिपिटल? सेंट्रिपिटलचा अर्थ काय असतो? एनी ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर मॅनर. कुठलाही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मॅनरमध्ये मूव्ह करत असेल, जर चालत असेल आणि जर त्याची डायरेक्शन जी आहे
कशाची डायरेक्शन, तर फोर्सची डायरेक्शन. कशाची डायरेक्शन, फोर्सची डायरेक्शन. जर if it is directed towards the center of the circle then it is known as centripetal force. सोप्या मराठी भाषेत सांगायचं तर एखादी गोष्ट जर सर्क्युलर मध्ये जर फिरत असेल आणि जर तिचा फोर्सचं जे डायरेक्शन आहे ते सेंटरकडे असेल, सेंटरकडे जर असेल तर त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. कुठला फोर्स म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. डायरेक्शन ऑफ फोर्स, एखादी गोष्ट जर मी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी उचलते, फॉर एक्झाम्पल हा स्टोन आहे, ओके, हा सपोज स्टोन आहे, या स्टोनला मला उचलायचं. मग ज्या ठिकाणी तो स्टोन असणार आहे त्याच ठिकाणी मी तो फोर्स अप्लाय करणार आहे ना, त्याच ठिकाणावर मी तो फोर्स असा अप्लाय करणार आहे, जेणेकरून काय होईल, फोर्स माझा कसा पाहिजे, असा. मी वरती फोर्स लावून चालणार आहे का, नाही, वस्तू कुठं आहे ती खाली, इथं जमिनीवर आहे, मग मी असं वरती फोर्स लावून चालणार आहे का, नाही. मी ज्यावेळेस खाली फोर्स लावणार, खाली ज्यावेळेस ताकद देणार त्यावेळेस त्या ताकदीने मी हा दगड असं इझिली उचलू शकतो. तसंच इथं असतं, जर फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे असेल तर त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ओके, एनी ऑब्जेक्ट or any particle moving in a circular manner and if the direction of the force is directed towards the center it is known as centripetal force. Definition, if you don't know the definition, write it down in simple words. सायन्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी लर्न करत बसायच्या नाही, आपल्या मनाने एखाद्याची डेफिनेशन तयार केली आणि लिहिली तरी झाली. ओके, सो व्हॉट आय कॅन से इन माय ओन वर्ड्स, any particle or any object if it is moving in circular manner and if the direction of the force is directed towards the center then it is known as centripetal force. ह्याचा एक अपोजिट कन्सेप्ट असतो ज्याला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार, सेंट्रिफ्युगल फोर्स ह्याचं अपोजिट. आता अपोजिट कसं असणार, हाऊ विल बी इट्स अपोजिट, particle will start in circular manner only but direction of force will change. इथं particle जो आहे तो एका ठिकाणी सर्क्युलर मॅनर मध्ये जाणार आहे, बदलणार कुठं आहे, फक्त फोर्सची डायरेक्शन. ओके, centrifugal force is what, any particle which is moving in a circular manner and if the direction of the force is away from the center then it is known as centrifugal force. एक्झाम्पल दिली तर वॉशिंग मशीन प्रत्येकाने बघितली असेल, नसेल बघितली तर बघा. त्याच्यामध्ये काय होतं, कपडे टाकल्यानंतर ज्यावेळेस ती स्पिन करते, सगळे कपडे ज्यावेळेस धुतात आणि ज्यावेळेस ती ड्राईंगची प्रोसिजर चालू असते त्यावेळेस काय होतं, ती स्पिन करते. ज्यावेळेस ती स्पिन करते सगळे जेवढे पण कपडे आहेत ते त्या स्पिनरला साईडला लागलेले असतात. तो मोशन कसा असणार आहे, सर्क्युलर मोशन. पण तिथं फोर्स कुठला असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स का असणार आहे, कारण की ते जे कपडे टाकलेले आहेत, ते जे क्लोथ्स आहेत ते कसे सेंटर पासून बाजूला सरकलेले, त्यांचं डायरेक्शन कशी आहे फोर्सची, बाजूला. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस, व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, व्हॉट इज फोर्स, व्हॉट इज मोशन. ओके, if you like this video please do like, share and subscribe my channel and keep watching my channel for further videos. Thank you.